पण सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन स्वागत आहे. आणि आपलं नाव सांगा आणि जे आपली ग्रामपंचायत आहे सर, तर आपली ग्रामपंचायतमध्ये सभासदांची संख्या किती आहे आणि आपला कार्यकाल किती वर्ष झाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी सरपंच दौलत छगनराव शेजो. आमच्या गावातील सदस्यांची संख्या आहे एकूण सरपंच 10. त्यापैकी महिला सदस्य आहे 4, 5 बाकीचे. मतदाराची संख्या एकूण आहे 1584. पुरुष मतदान आहे 846 आणि उर्वरित मतदान महिला आहे. सर, आपल्या गावात शाळा किती आहे आणि काय काय काम आतापर्यंत झाले नाही, ज्याची मागणी आपण शासनाकडून केलेली आहे? सगळ्यात पहिली मागणी आमची अशी, ग्रामपंचायतच्या वतीनं मी सरपंच स्वतः झाल्यानंतर माझा कार्यकाळ हा 6 नोव्हेंबर 2023 रोजी मी सरपंच झालो. त्यानंतर मी अनेक विकासाची कामं केली. त्यामध्ये सिंचनाचे कामं आहेत. प्रामुख्याने दुधना नदी आहे आमच्या गावाच्या शिवारामधून जाते. या शिवारामध्ये साधारणतः मी 9 बंधारे 5 किलोमीटरमध्ये केले. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेला आहे. गावांतर्गत रस्ते केले, ड्रेनेज लाईन केली. या 1.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक मी साधारणतः 3.5 ते 4 कोटी रुपयाची कामं या गावाच्या हद्दीमध्ये केली. बंधाऱ्याचे कामं मी साधारण 3 कोटी रुपयाचे केले. त्यानंतर आता सध्या चालू असलेले ग्रामपंचायतीचे इमारतीचे काम, कार्यालयाचे काम, खाली प्रशासकीय बिल्डिंग होती अगोदरची जुनी, त्या बिल्डिंगला अटॅच करून आम्ही एक 7.5 मीटर बाय 7.5 मीटरचं कन्स्ट्रक्शन करून त्याच बाजूने विरुद्ध बाजूने त्याच्या जिना करून वरती फर्स्ट फ्लोअरला प्रशासकीय बिल्डिंगचं कार्यालय आम्ही करतोय. खाली दुकान गाळे बांधकाम करतोय. आणि या ग्रामपंचायतच्या पाठीमागे जी जागा आहे त्या जागेवर आम्ही ग्रामपंचायतचं असं सुसज्ज असं मंगल कार्यालय बांधण्याचं सुनियोजित आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला निधीची आवश्यकता आहे. परंतु या विभागाचे आमदार जे आहे सौ अनुराधाताई अतुल चव्हाण या नुकत्याच विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि माझे सहकारी गावकरी हे या निधी उपलब्धतेसाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये गावकऱ्यांना आणि परिसरातील लोकांना या मंगल कार्यालयाचा आपल्या मुलामुलींच्या विवाहासाठी अत्यल्प दरामध्ये मी सुविधा ही उपलब्ध करून देणार आहे. सर, आपले कार्यकालात गावातली अशी कोणती मोठी समस्या आहे तिथं आतापर्यंत निवारण झालं त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. प्रामुख्याने आमची समस्या रस्त्याची आहे. या ठिकाणाहून दुधना नदी वाहते गावाच्या लगत असलेली. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नदीला पूर येतो आणि पूर आल्यामुळं गावाचा आणि लोकांचा संपर्क तुटतो. त्या अनुषंगाने आम्ही पहिली मागणी आमची आवश्यक जी आहे ती दुधना नदीवरील ब्रिज करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती मागणी आमदार महोदयांनी मान्य केली आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्या निश्चितपणे आम्हाला आमची ही समस्या सोडवतील अशी मला खात्री आहे. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण ग्रामपंचायतमध्ये कितके वर्षापासून कार्यरत आहे, आपलं नाव आणि पूर्ण माहिती देता. नमस्कार, माझे नाव जी.व्ही. गरसोळे. मी ग्रामपंचायत आणेंडो येथे 2023 पासून ग्रामपंचायत अधिकारी या पदावर कार्यरत आहे. सर, आपण एक ग्रामसेवक आहे आणि ग्रामपंचायतमध्ये जी सुविधा लागते ग्रामसेवकला पूर्ण माहिती असते. जनतेसाठी काय काय उपलब्धी आहे ती? आपल्या ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजना असू द्या, त्यानंतर विविध जी विकास कामं येतात जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून असू द्या किंवा इतर ज्या समजा दलित वस्तीच्या योजना असतील, या राबवण्याचं काम, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या सदस्यांमार्फत, सरपंचांमार्फत करण्यात येतं. त्यामध्ये आज रोजी आपल्याला 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे 78 घरकुल मंजूर असून सदरील घरकुलं आज रोजी चालू अवस्थेत आहे. सगळ्यांचे कामं चालू आहे. सर, आपले
ग्रामपंचायतचे शुभीकरण चालू आहे. कधी होणार त्याचं उद्घाटन? हा, आपल्याला सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून ग्रामपंचायत इमारत मंजूर असून आपण बघितल्याप्रमाणे त्याचे काम व्यवस्थितरित्या चालू आहे. सदरील काम जवळपास 4 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण होऊन ग्रामपंचायतीला एक नवीन इमारत मिळणार. सर, आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं पूर्ण नाव सांगा. माझे नाव जी गरसोळे, ग्रामपंचायत अधिकारी. मी सन 2023 पासून इथे कार्यरत आहे, ग्रामपंचायत अंजनडोह. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि सरपंच साहेबांनी जे कार्य केले आपल्या गावात, काय काय जनतेला लाभ मिळाले आणि आपण किती वर्षापासून राहते गावात? आम्ही लहानपणापासून राहतो गावात. काय काय लाभ मिळाले ग्रामपंचायतकडून तुम्हाला? ग्रामपंचायतकडून घरकुलं मिळाली, त्याच्यानंतर गावातले कामं झाले, नाल्या झाल्या, ही ग्रामपंचायतच्या बी इमारतीचं काम चालू आहे, ड्रेनेज लाईन झाल्या, बरेच कामं झाले, पाण्याची टाकी झाली, पाईपलाईन झाली. असं कोणता मोठा मुद्दा आहे जे आतापर्यंत झालेलं नाही काम तुमचं गावातलं? आणि कामं आता आजच्या घडीपर्यंत तर बऱ्यापैकी कामं झाले, आता पुढे होतच राहतील कामं. काय नाव आहे आपलं? गंभीरराव शेजू. काका, आपण पण हे गावात राहते, कितक्या वर्षापासून राहते आणि जे सरपंच साहेबांनी माहिती दिलेली आहे तो तुम्ही समाधानी आहे का? सरपंच साहेबांनी कार्य केलेले, विकासाचं काम केलेलं हो, सांगा ना. कामं चालूच आहे ना. हां, किती वर्षापासून राहते आपण? लहानपणापासून जन्मचिट झाला. ग्रामपंचायतकडून जे जनतेला जे मदत मिळते, तुम्हाला भरपूर मदत मिळते का इथे? मदत मिळते ना. हो का? घरकुलची स्कीम जे लाभ मिळाले का तुम्हाला? नाही, आता मिळते ना. काय करते आपण? शेतीच काम करते का? नाही, शेती बी करतो ना, आपलं दाढ्या कटिंगचा धंदा. काय नाव आहे आपलं? उत्तम कोरडे.